मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे अजित दादांनी करेक्ट कार्यक्रम केला. अजित दादांनी करेक्ट कार्यक्रम केला. परवा दिवशी अजितदादा पवार माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे, आपल्याला माहिती आहे की अजितदादा पवार उपमुख्यमंत्री पण आहेत, अर्थमंत्री आहेत, याशिवाय ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि सर्वात महत्वाचं गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये सध्या गाजत असलेला बीड जिल्हा, त्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा नामदार अजितदादा पवार आहेत. अजितदादा पवार म्हटलं की आपल्याला अतिशय एक निर्भीडपणे बोलणारा, प्रसंगी फटकळ वाटावं असं चारित्र्य अजितदादांचं मानलं जातं राजकारणामध्ये. हा माणूस दुसऱ्या स्वभावाचा, फटकळ आहे किंवा अति जास्त स्ट्रेट फॉरवर्ड आहे असं म्हटलं जातं. त्याचं प्रत्यंतर परवा अजितदादा पवार बीडला गेले होते त्यावेळेस आला. अजितदादांनी आपल्या कार्यकर्त्यांना ज्यावेळेस त्या ठिकाणी संबोधित करण्यासाठी जी एक मीटिंग होती, त्यांचे दिवसभराचे कार्यक्रम होते, त्यापैकी एक जी मीटिंग होती ती बीड जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट, घड्याळ चिन्ह असणार त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद असा तो कार्यक्रम होता. त्यावेळेस अजितदादा काय म्हणाले, एका कार्यकर्त्याने, एका म्हणण्यापेक्षा 3-4 कार्यकर्त्यांनी मिळून त्यांना एक भला मोठा हार अर्पण केला, घातला आणि त्यावेळेस एक कार्यकर्ता चटकन त्यांच्या पाया पडला. त्यावेळेस अजितदादांनी ते सगळं समारंभ तो पार पडल्यानंतर ज्यावेळेस अजितदादा बोलायला उभे राहिले त्यावेळेस अजितदादा म्हणाले, अरे कोणाच्याही पाया पडू नका आणि मंत्र्या-संत्र्यांच्या तर मुळीच पाया पडू नका. कोणीही त्या पाया पडण्याच्या लायकीचं आता राहिलेलं नाही. कुठलाही राजकारणी पाया पडण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. मित्रांनो, अतिशय परखडपणे बोलणारा हा माणूस, मला या गोष्टीसाठी अजितदादा पवार नितांत आवडतात की जे मनात आहे ते त्यांच्या ओठावर येतं आणि ते व्यक्त करून मोकळे होतात. त्याच्या परिणामांची चिंता अजितदादा कधी करत नाही. पण आजवर जे अजितदादा पवार स्ट्रेट फॉरवर्ड आणि लोकांना बरं वाटेल असं काहीच बोलतील अशी अपेक्षा करायचं कारण नाही, परंतु ते जे बोलतात ते योग्य तेच बोलतात. जी कमिटमेंट करतात, जी शक्य असेल एखादं काम, एखादा माणूस, आता अजितदादा पवार आमच्या पुरंदर विधानसभा मतदारसंघापासून जवळच शेजारी आमचा बारामती विधानसभा मतदारसंघ आहे किंवा बारामती लोकसभा मतदारसंघाचे आम्ही मतदार आहोत. अजितदादा पवार एखादा जर माणूस त्यांच्याकडे काम घेऊन गेला, मग तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला तरी सुद्धा ते काम जर होण्यासारखं असेल तर यस, ते लगेच सांगतात, तू मला अमुक ठिकाणी येऊन भेट, मंत्रालयात भेट, त्याचं काम ते होणार म्हणजे होणारच. आणि एखादं काम त्याच्यातील कायदेशीर किंवा तांत्रिक त्रुटी किंवा तांत्रिक चुका जर असतील तर अजितदादा सरळ तोंडावर हे काम होणार नाही म्हणून सांगण्यात प्रसिद्ध आहे. भले त्या माणसाच्या प्रभावाखाली असणारं त्याचं जे काही 5-10 हजार जरी मतदान असेल तरी सुद्धा अजितदादा पवार त्या कार्यकर्त्याला स्पष्ट शब्दात नकार देऊन मोकळे होतात. ते अजिबात डोक्यावर ओझं ठेवत नाही किंवा करतो होईल, प्रयत्न करू, बघूयात, अशा स्वरूपाचं कुठलंही आश्वासन अजितदादा देत नाहीत. होणार असेल तर यस मी करतो, मला येऊन भेट, आणि ते भेटण्याची गरज पडत नाही, बऱ्याच वेळा ते काम होऊन जातं. ही अजितदादांची आजवरची ख्याती आहे. त्या ख्यातीला अनुसरूनच त्यांनी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये बीडला सांगितलं की कोणाच्याही पाया पडू नका. कुठलेही राजकारणी आता सभ्य राहिलेले नाहीत. वसंतदादा पाटील असतील, वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री जे होते, महाराष्ट्राचे 18 वर्ष मुख्यमंत्री होते, किंवा यशवंतराव चव्हाण, ही माणसं पितृतुल्य ऋषितुल्य होती, ही गेली निघून. तुम्हाला जर पायाच पडायचं असेल तर दादांनी खूप महत्वाचा आणि बहुमूल्य सल्ला दिलाय. तुम्हाला जर पायाच पडायचं असेल ना, तुमच्या आई वडिलांच्या पाया पडा, तुमच्या आई वडिलांच्या पाया पडा. अगदी कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा मुद्दा आहे. तुमच्या आई वडिलांच्या पाया पडा. आणि असे कित्येक कार्यकर्ते माहित आहेत की जे सकाळी सकाळी मस्तपैकी न्हाव्याच्या दुकानात जाऊन चकाचक दाढी करून भट्टीचे कपडे घालून एकदा पाटीलकी करायला बाहेर पडले
की मग ते घरचे राहतच नाहीत, त्यांच्या आई वडिलांनाही ते विचारत नाहीत, त्यांच्या बायका मुलांना सुद्धा ते मागं वळून बघत नाहीत. कोणाचं आजारपण आहे, कोणाचं घरात काय आहे नाही, काही कशाचाही विचार न करता ते एकदा बाहेर पडले की आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना सरळ सरळ विसरून जातात. आणि त्यापुढे जाऊन अजितदादा म्हणतात की अगदीच वाटतं ना, तुमच्या गुरुजनांच्या पाया पडा, ज्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवलं असेल त्यांच्या पाया पडा, पण कृपा करून राजकीय नेत्यांच्या पाया पडू नका. वाटल्यास त्यांची मागची हिस्ट्री काढून बघा. बघा ना, किती साधा सरळ स्ट्रेट फॉरवर्ड माणूस आहे. त्यांची हिस्ट्री काढून बघा, ते पाया पडण्याच्या योग्यतेचे आहेत की नाहीत. हे मला मनाला अतिशय भावलं आणि माझ्यासारख्या कोट्यावधी महाराष्ट्राच्या मतदारांना ही गोष्ट नक्कीच आवडली दादा, की त्यांनी स्पष्ट शब्द सांगितले की आमच्या पाया बिया काही पडायच्या भानगडीत पडायचं नाही. आई वडील गुरुजन यांच्या पाया पडा, कारण त्या लायकीची माणसं राजकारणात आता राहिलेली नाहीत. राजकारणाचा राज ठाकरे म्हणतात तशाच भाषेमध्ये राजकारणाचा चिखल झालेला आहे. त्यामुळे आमच्या कोणाच्याही पाया पडू नका. अगदी दादांनी सांगितले हे मला असं वाटतं सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी आणि जनतेनं याचं अनुकरण करावं. त्यापुढे जाऊन अजितदादा म्हणतात की मला कृपा करून फुलं, बुके, हार, पुष्पगुच्छ काहीही देऊ नका. आणि अजितदादांनी त्याच ठिकाणचा किस्सा सांगितलाय की मला जो हार त्या कार्यकर्त्यानं घातला त्यावेळेस त्या हाराची प्लॅस्टिकची पिशवी तिथं खाली पडली होती आणि ती पिशवी उचलायला मी चटकन वाकलो. मग तो कार्यकर्ता म्हणतो की दादा राहू दे, आम्ही उचलतो. म्हणजे दादांचं इतकं बारीक लक्ष, फार संवेदनशील माणूस असल्याशिवाय या गोष्टी होणार नाही. तुम्हाला आठवतंय अजितदादा पवार एकदा राजीनामा देऊन अज्ञातवासात सुद्धा निघून गेले होते. राजकीय काही क्लेश, मी सरळ शेती करायला निघून जातो. हा, मी जर करणार असेल तर मी काम करेल ह्या जनतेसाठी, पण मी ह्याची त्याची उणीधुणी काढत बसणार नाही, ही घाण मी साफ करत बसणार नाही. मला नाही पटलं, मी सरळ शेती करायला निघून जातो. म्हणून अजितदादा खरोखर राजीनामा देऊन गेलेले आहेत. मागचा इतिहास काढून बघा. इतका साधा सरळ आणि स्ट्रेट फॉरवर्ड बोलणारा माणूस राजकारणामध्ये आजकाल सापडत नाही. हे राजकारणाचं दुर्दैव आहे. त्यांनी सांगितलं कशासाठी, त्या हारांसाठी, बुकेसाठी. आज जर बुके घ्यायला गेलो आपण तर मंत्र्यांना देण्याचा म्हणजे अजितदादांना देण्याच्या लायकीचा जर बुके घ्यायचं म्हणलं ना तर खरंच मित्रांनो 1000 ते 1500 रुपये लागतात. त्याच्यामध्ये ऑर्किडची फुलं किंवा ते डॅनिश रोज, सरळ दांडी असणारी गुलाबाची जी फुलं असतात, त्या डॅनिश, त्यातले लाईट पिंक आणि पांढरा पिवळा या रंगाची फुलं, जर फार महाग आहेत ती फुलं, आणि ऑर्किडची फुलं, हे सगळं जे सजवलेला जर बुके न्यायचा म्हटला तर 1000 ते 1500 रुपये लागतात. तर हे 1000-1500 रुपये, दादांचं म्हणणं की आम्ही काही सेकंद तो हातात धरतो, तुम्ही फोटो काढता आणि नंतर आम्ही बुके, आमचा पीए कोण असतो तो नेऊन मागे नेऊन सरळ टाकून देतो ना. तो आम्ही गाडीमध्ये नेत किंवा तो आम्ही फ्लॉवर पॉटमध्ये ठेवत, की जेणेकरून बाबा येणाऱ्या जाणाऱ्यांच्या डोळ्याला तरी, फुलं शेवटी डोळ्याला आनंद देतात. सुवासिक असतील तर ती नाकाला आणि तुमच्या मेंदूला सुद्धा आनंद देतात. परंतु ज्याचा आनंद फार काळ टिकणार नाही त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या पदरचे कष्टाचे 1000-1500 रुपये तरी का वाया घालवता. अजितदादांनी फार चांगलं सांगितलं. पुढे जाऊन अजितदादा म्हणताय की कृपा करून तुम्ही मला कुठल्याही प्रकारे शाल, श्रीफळ, पागोट, फेटा, टोपी असलं काही घालू नका. आणि मग त्यांच्या मिश्किल स्वभावाप्रमाणे ते म्हणाले टोपी घालायला मला अनेक जण टपलेले असतात वगैरे, असं काहीतरी त्यांनी टिप्पणी केली. मनस्वी आवडणारी ही विधानं आहेत. कारण ह्या ज्या शाली, अगदी आता अजितदादांना जर शाल न्यायची म्हटली तर किमान 500 रुपये ते 1000 रुपयाची शाल आपण घेणार. 1500 रुपयाचा बुके म्हणजे जवळपास 2500 रुपये आपण केवळ काही सेकंदाच्या त्या शो साठी, शो ऑफ म्हणायचं त्याला, त्या शो साठी आणि एक फोटो काढण्यासाठी आपल्यासारखी सर्वसामान्य लोक घालवणार. तर अजिबात घालवू नका. मला वाकून नमस्कार तर अजिबात करू नका. आणखीन त्याच्या पुढे जाऊन अजितदादा म्हणतायत की मला मुळीच मोमेंटो म्हणजे स्मृतिचिन्ह, ट्रॉफी, एखादी मूर्ती, समजा ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती, तुकाराम महाराजांची मूर्ती किंवा स्वामी विवेकानंदांची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपण प्रेमानं घेऊन जातो. पण ह्या ट्रॉफीज आणि ह्या मूर्ती मी ठेवणार कुठं, हा साधा सोपा पुढचा त्यांचा मनातला विचार आहे.
की या सगळ्या गोष्टी आम्हाला रोज दिवसातून 10 जर अशा ट्रॉफीज आणि मोमेंटो मिळाले तर आम्ही ते ठेवणार कुठे? साधी गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं ते लाकडी ठोकळे होऊन जातात ते ट्रॉफीज आणि मोमेंटो, कारण त्याचं मेटल ते काही तांब पितळ कशातच बसणारं नसतं. ते लाकडी ठोकळे याच्या पलीकडे त्याचं काहीच महत्व राहत नाही. त्यामुळे त्यांनी अक्षरशः सगळ्यांना हात जोडून विनंती केली आहे की हे काहीही देण्याच्या फंदात पडू नका. जर परत त्या ट्रॉफी आणि मोमेंटोचा जर हिशोब केला तर ते 1,500-2 हजाराची ट्रॉफीचा जर विचार केला तर अगोदरचे बुके, शाल आणि तो मोमेंटो 2-2.5 हजाराचा, म्हणजे जवळपास 5,000 रुपये. काही क्षणांचा दादांच्या बरोबरचा फोटो जो आपल्यासाठी अतिशय स्मृतिगंध पसरवणारा असतो आयुष्यभर, परंतु त्यासाठी 5-5 हजार रुपये तुम्ही कृपा करून खर्च करू नका आणि पाया तर मुळीच पडू नका. आणि त्याही पेक्षा आणखीन जाता शेवटचा त्यांनी जो एक मुद्दा सांगितलाय की फक्त नमस्कार करा. तुम्ही मला नमस्कार करा, मी तुम्हाला नमस्कार करतो, म्हणजे तर झालं. म्हणजे दादा अतिशय साधे सरळ सरळ मार्गी माणूस आहे हा. त्यांना कुठलाही तामझाम, कुठल्याही प्रकारे प्रदर्शन, संपत्तीचं प्रदर्शन, ऐश्वर्याचं प्रदर्शन हे काही आवडत नाही. किंबहुना त्याच्या पलीकडे पोहोचलेला माणूस आहे अजितदादा म्हणजे. त्यामुळे त्यांनी हे कान कार्यकर्त्यांचे, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते, म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी कान पिचक्या दिल्या असं सुद्धा टीव्हीवर टायटल येतं किंवा वर्तमानपत्रामध्ये कान पिचक्या दिल्या. पण ह्या कान पिचक्या तसं बघितलं तर सर्वसामान्य आपल्यासारख्या, तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य मराठी जनांनाच दिलेल्या आहेत आणि त्या अतिशय योग्य आहेत आणि त्या कोणीतरी देणं खूप गरजेचं होतं. एकनाथराव शिंदे किंवा अजितदादा किंवा देवेंद्रजी फडणवीस हे कोणी ना कोणीतरी या विषयावर बोलणं आणि परखड बोलणं गरजेचं होतं. त्यापैकी अजितदादांनी अगदी स्पष्ट शब्दामध्ये अंडरलाईन करून सांगून टाकलं की हे काहीही सोपस्कार करू नका. ही गोष्ट आमच्यासारख्या दादा, आमच्यासारख्या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या नागरिकांना आपली मनापासून आवडेल. त्याबद्दल खरंच तुमचे आभार आम्ही व्यक्त करतो, तुम्हाला धन्यवाद देतो आणि शुभेच्छा सुद्धा देतो. अजितदादा बघा, त्या बीडच्या कार्यक्रमाची रूपरेषा सुद्धा टीव्हीवर दाखवत होते. अजितदादा अवतरले, त्यांचं हेलिकॉप्टर सकाळी 8:15 वाजता दादा बीडच्या हेलिपॅडवर. अहो विचार करा, अजितदादा बीडच्या हेलिपॅडवर 8:15 वाजता आले म्हणजे मुंबईतून ते 7:15ला निघाले. 7:15ला जर ते तयार होऊन निघाले असतील तर याचा अर्थ अजितदादा कमीत कमी 5 वाजता उठले असतील. 5 ते 6 स्वतःचं अंघोळ पाणी, चहा पाणी, आवरणं, दाढी वगैरे या सगळ्या गोष्टींना किमान 1 तास, सव्वा तास जर दिला तर 5 ते 6:15 पर्यंत आवरून चहा पाणी घेऊन महत्वाची लागणारी बॅग, कागदपत्र सगळं बरोबर घेऊन हेलिकॉप्टर पर्यंत, घर ते हेलिकॉप्टर जो काही 15 मिनिटाचा प्रवास असेल, याचा अर्थ हा माणूस 5 वाजता उठलेला आहे आणि संपूर्ण दिवसभराचे कार्यक्रम त्यांनी अटेंड केलेले आहेत. या वयामध्ये आपली मानसिक स्थिती चांगली ठेवून वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या स्वभावाचे कार्यकर्ते ज्यावेळेस भेटतात त्याच्यामध्ये आपला संयम कायम ठेवून दिवसभर मीटिंग्स ला उपस्थिती लावणं आणि प्रत्येक मीटिंगचा विषय वेगळा वेगळा आहे, तो विषय तातडीनं त्याचं आकलन करून घेणं, म्हणजे दादांची आकलन शक्ती कमालीची आहे. आणि याचे दाखले राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांच्या बारामती तालुक्यातले काही बडे बडे कार्यकर्ते, माझे काही मित्र सुद्धा आहेत, हे लोक सांगतात आणि बरेचसे राजकारणातले बरेचसे नेते मंडळी माझ्या परिचयातले आहेत ते सुद्धा सांगतात. आणि दादांना मी प्रत्यक्षही बघितलेलं आहे, त्यांच्याशी बोलण्याचा सुद्धा संधी मला मिळालेली आहे. तो एवढी प्रगल्भ, म्हणजे जो एखादा IPS ऑफिसर, त्यांनी त्या दिवशीच्या मीटिंग्स ह्या कार्यकर्त्यांच्या बरोबर त्यांनी इतर मीटिंग्स घेतलेल्या आहेत. तर त्या गाडीतून उतरल्या त्यांनी लगेच फरमान सोडलं. समोर कलेक्टर उभे होते, SP उभे होते, तुमची नियोजन समितीची काही लोक आहेत त्यांची, त्याच्यामध्ये मुंडे, तिथले जे स्थानिक आमदार धनंजय मुंडे हे गैरहजर होते, परंतु बाकी सगळे आमदार होते, पंकजाताई होत्या. तर त्यांनी कलेक्टर, तहसीलदार, प्रांत, तिथले आयुक्त, जिल्हाधिकारी, SP ह्या सगळ्या ऑफिसर लोकांची सुद्धा मीटिंग त्यांची होती. आणि त्या मीटिंगचे वेगवेगळे विषय आणि जी काही गुन्हेगारीची नुकतीच जी मस्साजोगच्या सरपंचांची, संतोष देशमुखांची जी हत्या झाली त्या अनुषंगानं त्यांच्या मीटिंग्स झाल्या. त्याच्यामध्ये सरपंच देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख हा सुद्धा अजितदादांना भेटला. अजितदादांनी त्याला लगेच सांगितलं की मला एक पत्र ड्राफ्ट करून दे
त्याला वेळ दिला, ते ड्राफ्ट करून त्याचं पत्र स्वीकारलं. म्हणजे कामाचा एखाद्या माणसाच्या आवाका किती प्रचंड असू शकतो हे सगळं अजितदादांनी त्या एका दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पार पाडलं. पोलीस दलाच्या बाबतीमध्ये अजितदादांनी फार विशेष कॉमेंट केलेले आहेत की काही काही अधिकारी यांना मला बदलावं लागेल म्हणून सांगितलं. सज्जड दम दिला, दादांनी सज्जड दम दिला, अशाच हेडलाईन टीव्हीनं प्रसिद्ध केलेल्या आहेत. माध्यमांवर अशा प्रकारेच हेडलाईन्स प्रसिद्ध झाल्या आहेत की दादांनी सज्जड दम दिलेला आहे. की म्हणे काही अधिकारी एकतर बीडला काम करतात, बीडवरून बदली झाली तर अष्टापूरला, अष्टापूरवरून परळीला, परळीवरून केजला, परत बीडला, वर्षानुवर्ष त्या एकाच जिल्ह्यामध्ये ठाण मांडून आहेत आणि काम काडीचंही करत नाहीत किंवा फक्त 2 नंबरचं काम करतात. प्रचंड माया जमा करण्याचं, गोळा करण्याचं काम करतात. याच्यावर दादांनी काल परवाच्या बैठकीमध्ये बोट ठेवलेलं आहे आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि दादा जे करतात ते करून दाखवल्याशिवाय शांत बसत नाहीत. त्यांनी सांगितलंय, स्पष्टपणे सांगितलंय, माझ्या पक्षाचा कार्यकर्ता असला तरी सोडणार नाही. दादांची ही धमकी गांभीर्यानं घेण्याची गरज आहे तिथल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी, किंबहुना महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी. त्यांनी हेही सांगितलंय की तुम्ही एखाद्याला पक्षात ज्यावेळेस घेता त्यावेळेस त्याची पार्श्वभूमी तपासून त्याला पक्षप्रवेश द्या. आणि हे बरोबर आहे. बऱ्याच वेळा आपल्याला लक्षात येतं की मोठे मोठे मंत्री महोदय, चंद्रकांत दादा पाटलांबद्दल मध्यंतरी वादळ उठलं होतं. अशी अनेक, अजितदादांच्या बद्दल सुद्धा काही वादळ उठली ती. एवढंच काही शरद पवारांच्या बद्दल सुद्धा कमेंट झाले. कारण काय होतं की कामाच्या ओघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे दौरे, अमुक तमुक, ह्या ओघामध्ये पटकन अमुक एक स्टेजवर आले, त्यांना हार घातला, त्यांना त्या पक्षाचं काय शिवबंधन असेल तर बंधन, किंवा भगवा असेल काय उपरणं तर ते, किंवा काय राष्ट्रवादीचं ते ट्राय कलरचा तो बँड आणि ते सगळं गळ्यामध्ये घालायचं, हे अजाणतेपणानं त्यांच्याकडून होऊ शकतं ना. हे अजाणतेपणा नव्हते, काही मुद्दाम कोणी करत नाही. तर त्यांनी सांगितले की एखाद्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी असू शकते, त्याला पक्षात घेऊ नका. ही जबाबदारी त्यांनी त्या बीड जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर सोपवलेली आहे. किंबहुना हा इशारा त्यांनी महाराष्ट्रातल्या, आणि तो आता देशव्यापी, ते दिल्लीला सुद्धा विधानसभेमध्ये त्यांनी निवडणूक लढवलेली आहे, ज्या ज्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते आहेत, की पक्ष वाढावा म्हणून कुठल्याही ऐऱ्या गैऱ्याला, गुन्हेगाराला पक्षामध्ये घेऊ नका. हा सज्जड दम परवाच्या बीडच्या भेटीमध्ये दादांनी दिलेला आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये नामदार अजितदादांचे, माझ्यासारख्या सर्वसामान्य, आमचे सारखे जे नागरिक आहेत ना, जे शासनाच्या मदतीची किंवा शासनाच्या ज्या काही समाजासाठी उपाययोजना चाललेल्या आहेत, ज्याच्यावर आम्ही बारीक डोळ्यात तेल घालून आम्ही लक्ष ठेवून आहोत दादा, आम्ही लक्ष ठेवून आहोत. तुम्ही लोक कशी वागताय, जर चुकलात तर आम्ही, माझ्या व्हिडिओज मधूनच मी निदर्शनास आणून दिलेलं आहे. माझ्या व्हिडिओज मधून मी निदर्शनास आणून दिले. मग मीच एकटा नव्हे, माझ्यासारखी अनेक लोक युट्यूबर्स आहेत, हे आपल्याला आपल्या चुका वेळोवेळी निदर्शनास आणून देतात. परंतु दादांनी ज्यावेळेस योग्य काम होईल त्यावेळेस त्याची कबुली पण दिली पाहिजे. हे मला सुद्धा जे युट्यूबर्स काम करतात त्यांनाही मला हे सुचवायचंय की ज्यावेळेस ते चांगलं जे आहे त्याला चांगलंच म्हटलं पाहिजे. आणि तो आदर्श मग इतर सगळ्याच पक्षांनी, तो सत्ताधारी पक्षांमधल्या इतर पक्षांनी असू द्यात, महायुतीतल्या किंवा महाआघाडीमधल्या सुद्धा, ज्यांना दादांची ही कार्यप्रणाली मान्य आहे आणि आवडते, त्या सगळ्यांनी याचं अनुकरण करणं. किंवा राजकारणामध्ये ज्याला ज्याला नाव करायचे, बरेचदा होतकरू काही कार्यकर्ते भले मोठे मोठे फ्लेक्स लावतात, त्यांच्या वाढदिवसाची लावतात, आणखीन काय त्या साडीचोळीचे काय कार्यक्रम, ते होम मिनिस्टरचे कार्यक्रम घेतात, त्याच्यावर पैसे उधळत असतात. प्रसंगी एखादी नर्तकी आणून तिचा कार्यक्रम जाहीर मोठा स्वरूपात करतात, त्याच्यावर पैसे घालतात. तर राजकारणामध्ये फेमस होण्यासाठी दादा हे असले उपाय करू नका म्हणून सांगतात. तुम्ही समाजात जा, लोकांची दुःख जाणून घ्या, त्यांना भेटा, हे त्यांनी बीडच्या त्या दौऱ्यामध्ये सांगितलेलं आहे. मग आता प्रत्येक वेळेस त्यांनी सांगायचं का की हे नाच गाण्याचे कार्यक्रम करत बसू नका, हे फ्लेक्सबाजी करत बसू नका. त्यांनी सांगायचं ते सगळं सांगितलेलं आहे व्यवस्थितपणे. अनुकरण आपल्याला करायचं आहे, कार्यकर्त्यांना करायचं आहे. त्यामुळे दादा कौतुकास 100% पात्र आहेत. या टेस्टमध्ये दादा नक्कीच पास झाले. पण दादांच्या कानावर आणखीन एक गोष्ट घालायची आहे की जसं दादा म्हटलं की टीव्हीवर अगदी दादागिरी
अशी वरती एक हेडलाईन टाकतात किंवा बऱ्याचदा मोठ्या वर्तमानपत्रांमध्ये दादांची दादागिरी किंवा दादाला अवतरण चिन्ह आणि पुढे गिरी शब्द लिहिला जातो. तर ज्या कलेक्टर, SP, अमुक एक प्रांत, तहसीलदार, हे ते आयुक्त, वेगळे वेगळे विभागीय आयुक्त यांच्या ज्यावेळेस मीटिंग्स घेतात त्यावेळेस जे पोलिसांबद्दल आपण जे बोललेलं आहात की एका जागेवर आहेत आणि अनेक प्रकारानं ते पैसे गोळा करतायत, तर माझी कळकळीची विनंती आहे दादा की आपण आपल्या कार्यकर्त्यांना आणि तमाम जनतेला खरं सांगायला पाहिजे की तुम्हाला जर कोणी पैसे मागत असेल, अगदी तो साधा कुठलाही शासकीय कर्मचारी तुमच्याकडून पैशाची अपेक्षा करत असेल तर मला फोन करा. कारण भ्रष्टाचारावर बोट ठेवायला पाहिजे दादा आता, आणि ते सरळ सरळ ठेवायला पाहिजे. कारण मोदीजींनी फक्त सांगितले की ना मैं खाऊंगा ना खाने दूंगा. त्यामुळे मोदींवर 1 रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप, आज तो माणूस तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसलेला आहे, 1 रुपयाचा सुद्धा आरोप होत नाही. तद्वत महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र, या तिघांनीही खरं तर वारंवार सांगितलं पाहिजे की तुम्हाला कुठल्याही शासकीय कामासाठी कोणी पैसे मागत असेल तर थेट आमच्याशी संपर्क साधा. कारण दादा आता ही भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालण्याची वेळ आहे. सगळी जनता त्रस्त आहे, अनेक प्रकारे पैसे मागतात. एखाद्याचा नगरपालिका क्षेत्रामध्ये, ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये इमारतीचा योग्य प्लॅन असेल तरी सुद्धा तो प्लॅन मंजूर करायला इंजिनियर लोक पैसे मागतात, मुख्याधिकारी लोक पैसे मागतात, त्यांचे रेट ठरलेले आहेत. दादा महसूल विभागामध्ये एखाद्या घराची नोंदणी किंवा काय करायला गेलं, त्याची स्टॅम्प ड्युटी जी आहे रेडी रेकनर प्रमाणे, रेडी रेकनरच्या दराप्रमाणे स्टॅम्प ड्युटी भरतो, त्याशिवाय परत वरनं पैसे मागतात. तर आपण याला आळा घालणार आहात की नाही, या गोष्टींना आपण आळा घालणार आहात की नाही, हे जनतेला खरं तर तुम्ही क्लिअर कट सांगा. तुम्ही तिघेही, ही तुमची जबाबदारी आहे, तुम्ही क्लिअर कट सांगा की तरच भ्रष्टाचाराला आळा बसू शकेल. आपण त्या बऱ्याचशा मुद्द्यांच्या जवळ येऊ लागलेल्या आहात. आता जो भ्रष्टाचारावर जो आळा घातला पाहिजे, हा ह्या आपल्या शासनाचे जे कर्मचारी आहेत त्यांना पगार पाणी मुबलक आहे, शासनाच्या सगळ्या सवलती आहेत, पेन्शन पासून सगळ्या गोष्टी आहेत, तरी सुद्धा आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांची आर्थिक पिळवणूक आणि अडवणूक प्रत्येक सरकारी खात्यामध्ये दादा होत आहे. आपल्याला हात जोडून विनंती करतो सर्व तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं, आपण याच्यावर कडक पावलं उचलण्याची गरज आहे. एवढंच आपल्या कानावर घालतो आणि थांबतो. धन्यवाद.